नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र बांधकाम कामगारांची शिष्यवृत्ती ही बरेच दिवस पेंडिंग होती आणि बरेच दिवस अर्ज हे मंजूर होत नव्हते. आणि आता कामगारांसाठी आली एक खुशखबरी, कारण हे अर्ज जे 1 वर्षापासून पेंडिंग होते म्हणजे मंजूर झाले नव्हते, ते अर्ज आता मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे. मित्र, कालच बऱ्याच कामगारांना मेसेज यायला सुरुवात झाली की आपला अर्ज मंजूर झालेला आहे. मित्र, आपण जर फॉर्म भरले असतील आणि आपला अर्ज जर अजून मंजूर झालेला नसेल आणि तो अर्ज आपल्याला कसा चेक करायचा हे तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवू शकतो. मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. हा फॉर्म आपला मंजूर झालाय, कसा चेक करावा, स्टेटस काय आहे, पेंडिंग आहे की एक्सेप्ट आहे, ही सगळी माहिती मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर चला आपण ऑनलाईन जाऊ, लॉग इन करून पाहू की आपला फॉर्म पेंडिंग आहे की मंजूर आहे. आपण जाणार आहोत गुगलला आणि गुगलला टाकणार आहोत महाराष्ट्र बांधकाम कामगार. त्या ठिकाणी बघा मित्रांनो, प्रोफाईल लॉगिन वर आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोफाईल लॉगिन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर तुमचा आणि जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो नंबर आपल्याला त्या ठिकाणी टाकावा लागेल. बघा मी त्या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकतोय आणि खाली हा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो नंबर आपल्याला त्या ठिकाणी टाकावा लागेल. जर आपल्याला शिष्यवृत्ती आपली मंजूर झाली आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे जावं लागेल. प्रोसीड करायचं आहे. रजिस्टर नंबरला त्या ठिकाणी OTP जाणार. OTP त्या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट OTP करायचा आहे. ते अर्ज जर बऱ्याच दिवसापासून पेंडिंग असतील तर ते अर्ज आता मंजूर व्हायला सुरुवात झालेले आहेत आणि आपण ते घरच्या घरी राहून बघू शकतो. बघा आपण अशा प्रकारे प्रोफाईल लॉगिन ओपन त्या ठिकाणी होते कामगाराची. प्रोफाईल लॉगिन ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली क्लेम या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लेम या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही केलेले सर्व अर्ज त्या ठिकाणी दाखवणार. ज्या ठिकाणी स्टेटस असेल तो स्टेटस आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे. जर एक्सेप्ट असेल तर तुमचा क्लेम हा मंजूर झाला आहे असं आपण समजू शकतो. जर तुमचा क्लेम पेंडिंग असेल तर एक्सेप्टच्या जागी पेंडिंग असं चिन्ह असं ती त्या ठिकाणी असणार आहे. आपण त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही कधी केला क्लेम ही पण तारीख असणार, तुम्ही कुठल्या दिवशी ऑफिसला भेट दिलात हे पण त्या ठिकाणी असणार आहे. आपण या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन क्लेमच्या बाजूला जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला तर तिकडे त्या ठिकाणी स्पष्टीकरण हे मंडळाकडनं देण्यात येते. आपण त्या ठिकाणी बघू शकता. मित्र, अशा प्रकारे आपण आपली प्रोफाईल लॉगिन चेक करून आपला क्लेम मंजूर झालाय की नाही ते चेक करू शकतो. कामगारांना असा प्रश्न पडतो की फॉर्म मंजूर झालाय, मेसेज आलाय, पैसे कधी येणार? तर मित्र, जवळपास 1 महिन्याचा कालावधी पैसे येण्यासाठी लागतो. जो तुम्हाला जो मेसेज आलाय त्यानंतर जवळपास 1 महिन्याचा कालावधी जातो आणि जो तुमच्या रजिस्टर बँक अकाउंटला जो तुम्ही कामगार कल्याणकारी मंडळाला नोंदणी करताना दिलेला आहे त्याच खात्यामध्ये तुमचे पैसे जाणार आहेत. ते सुद्धा आपण प्रोफाईल लॉगिन सुद्धा करून आपण चेक करू शकतो की तुमचे पैसे कुठल्या खात्यामध्ये गेलेले आहेत. तर फॉर्म अजूनही पेंडिंग दाखवत असेल तर घाबरण्याची काहीच गरज नाहीये. हे स्टेप बाय स्टेप्स हे फॉर्म आपले मंजूर होत आहेत आणि आपल्याला लाभ हा नक्कीच भेटणार आहे. मित्र, अशाच कामगारांच्या नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील, तुम्हाला तुमच्यापर्यंत अपडेट पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त कामगारांपर्यंत पोहोचवा, कारण आपली फॉर्म हे आता मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे. धन्यवाद.